भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. तेव्हा सुरुवातीला काँग्रेसचे स्वरूप अत्यंत मवाळ होते. या काळातील नेत्यांना मवाळ किंवा मॉडरेट्स असे म्हटले जाते. दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी ही मवाळ गटाची प्रमुख नेते मंडळी होती. या नेत्यांचा विश्वास ब्रिटिश सरकारच्या न्यायबुद्धीवर होता. इंग्रज सुधारणा करतील, भारतीयांच्या मागण्या ऐकून घेतील असा त्यांचा ठाम विश्वास होता. मवाळ नेते संविधानिक मार्गाने लढा देण्यावर भर देत. अर्ज, ठराव, निवेदन, भाषणे, कायदेशीर मार्ग, परिषदांमधील चर्चा याच माध्यमातून भारताला हक्क मिळतील असे त्यांचे मत होते. शिक्षणाचा प्रसार, कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधित्व वाढवणे, करांचा भार कमी करणे, प्रशासकीय सुधारणा करणे या त्यांच्या मुख्य मागण्या होत्या. दादाभाई नौरोजींनी मांडलेला आर्थिक शोषणाचा सिद्धांत हा मवाळ चळवळीचा मोठा बौद्धिक विजय मानला जातो. परंतु काळ जसजसा पुढे गेला तसतसे तरुण आणि नव्या पिढीतील नेत्यांना मवाळ धोरण अपुरे वाटू लागले. ब्रिटिश सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. सुधारणा केवळ नावापुरत्या होत होत्या आणि भारतीयांच्या स्थितीत फारसा बदल होत नव्हता. याच पार्श्वभूमीवर जहाल किंवा एक्स्ट्रीमिस्ट गट उदयास आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल हे जहाल गटाचे प्रमुख नेते होते. या त्रिकुटाला लाल बाल पाल म्हणून ओळखले जाते. जहाल नेत्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्य ही मागून मिळणारी गोष्ट नसून ती संघर्षातून मिळवावी लागते. टिळकांचे प्रसिद्ध वाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे जहाल विचारधारेचे प्रतीक बनले. जहाल नेते जनतेला थेट चळवळीत सहभागी करण्यावर भर देत. स्वदेशीचा पुरस्कार, विदेशी वस्तूंचा बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभावना जागवली. त्यांना केवळ सुधारणा नव्हे तर स्वराज्य हवे होते. या मतभेदांचा कळस 1907 मध्ये सुरत अधिवेशनात झाला. या अधिवेशनात मवाळ आणि जहाल गटांमध्ये तीव्र संघर्ष झाला आणि अखेरीस काँग्रेसचे औपचारिक विभाजन झाले. मवाळ गटाने काँग्रेसवर नियंत्रण मिळवले तर जहाल नेते काँग्रेस बाहेर पडले. या संघर्षामुळे काँग्रेसची एकजूट तात्पुरती कमकुवत झाली, पण भारतीय राष्ट्रीय चळवळीला एक नवी दिशा मिळाली. मवाळांनी राजकीय विचारांची पायाभरणी केली तर जहालांनी त्यात संघर्षाची आणि जन आंदोलनाची ताकद भरली. पुढील काळातील होम रूल चळवळ, असहकार आंदोलन आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीवर या दोन्ही विचारधारांचा खोल प्रभाव दिसून येतो. अशा प्रकारे 1885 ते 1907 हा काळ भारतीय राष्ट्रीय चळवळीतील विचार मंथनाचा, संघर्षाचा आणि राजकीय प्रगल्भतेचा महत्त्वाचा टप्पा ठरतो, ज्यातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने धार प्राप्त झाली.